नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साबुदाण्याची खिचडी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 3 वाटी साबुदाणा छान स्वच्छ पाण्याने धुवून साबुदाणा बुडेल इतकं पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी हा साबुदाणा छान स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवायचा आहे आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा साबुदाणा छान सॉफ्ट असा भिजतो आणि त्यामधले एक दाणे हा वेगवेगळे असे सलग भिजतात. हे बघा, हा साबुदाणा किती छान आणि मस्त भिजलेला आहे. त्यामधला एक दाणा हा वेगवेगळा आणि मोकळा झालेला आहे. अशा प्रकारेचा हा साबुदाणा भिजायला हवा. आता आपण साबुदाणा खिचडी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की साबुदाणा खिचडी करायसाठी शेंगदाणे, बटाटे, मीठ, मिरच्या, दही असं आपल्याला लागतातच. पण आता बघूया, आपण हे साबुदाणा खिचडी करण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे, 2 बटाटे, 7 ते 8 मिरच्या, 2.5 चम्मच संधा मीठ, अर्धी वाटी दही असं घेतलेलं आहे. आता आपण एक मिक्सर भांडं घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या 7 ते 8 मिरच्या पण टाकून घ्यायच्या आणि थोडे त्यामध्ये जिरा टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता ह्या 7 ते 8 मिरच्या आपण या मिक्सर भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यांची स्मूथ पेस्ट म्हणजे खरबरीत, म्हणजे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही, अशी बघा, ही अशी रवाळ खरबरीत अशी याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता आपण साबुदाणा खिचडी कशी करायची आता समोर बघूया. एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चम्मच कटोरी चम्मच तेल घ्यायचं आहे. आता हे बघा, गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल टाकणार आहोत. हे बघा, 2 ते 3 चम्मच तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण चिरलेले बटाटे टाकून घेणार आहोत. आता हे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये आता चिरलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि छान पलटवून घ्यायचं आणि जेणेकरून हे कढईला चिकटणार नाही आणि एक झाकणी ठेवून छान त्यांना म्हणजे बटाटे शिजेपर्यंत छान त्यांना शिजू द्यायचं. आता हे बटाटे पलटवल्यानंतर आपण यावर झाकणी झाकून ठेवणार आहोत. बटाटे पलटवले, आता यावर ही झाकणी झाकून घ्यायची आणि 1 ते 2 मिनटं छान बटाटे शिजू द्यायचं. अधेमध्ये हे बटाटे शिजले आहेत की नाही ते बघायचं आणि त्यांना चमचेच्या साहाय्याने पलटवायचं, कारण हे बटाटे तेलामध्ये जरी चांगले छान शिजत असले तरी कढईला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बटाटे छान कढईमध्ये पलटवायचे. आता बघा, हा बटाटा शिजलेलाच आहे. आता या बटाटा चमचेने दाबून बघायचा की हा छान शिजलेला आहे की नाही. हा बटाटे पूर्णपणे छान मऊ आणि सॉफ्ट शिजलेले आहेत. यामध्ये आपण तयार केलेलं वाटण म्हणजे शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळीकडे मिक्स होईल, सगळ्या बटाट्यांना लागेल या प्रकारे छान चमचेने पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला सगळ्या बटाट्यांना लागेल. यामध्ये आता आपण संधा मीठ टाकणार आहोत. जे मगाशी आपण 2 चम्मच संधा मीठ म्हटले होते ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं आणि हा मीठ सगळीकडे लागेल अशा प्रकारे छान पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्यांमध्ये मिठाचे प्रमाण सारख्या प्रमाणात होईल आणि या या मसाल्यावर आपण एक झाकणी झाकून 1 मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची आहे. आता बघा, हे वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे भिजवलेला साबुदाणा पूर्णपणे छान मोकळं झालेला साबुदाणा यामध्ये सगळीकडे ओतून घ्यायचा आहे आणि
हे बघा साबुदाणा आपण या कढईमध्ये टाकलेला आहे आणि या सगळ्या साबुदाण्याला आपण छान चमच्याने सगळं मिक्स होईल, सगळा मसाला या साबुदाण्याला लागेल अशा प्रकारे सगळ्या मिक्स करून चमच्याने छान पलटवून घेणार आहोत. आता हा साबुदाणा यामध्ये टाकून झालेला आहे आणि हा सगळ्या चमच्याने छान या मसाला या साबुदाण्यांना लागेल अशा प्रकारे छान पलटवून घ्यायचं आहे आणि यावर एक झाकण झाकून त्याची 1 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा पलटवून झालेला आहे साबुदाणा. यावर एक झाकणी झाकून छान त्याची वाफ काढून घ्यायची आणि हा साबुदाणा कशा प्रकारे छान शिजतो आता हे बघूया. आता आपण झाकणी काढून साबुदाणा पलटवून घेणार आहोत आणि बघा हा साबुदाण्याला हलका यांचा रंग म्हणजे थोडा पहिले पांढरसर दिसत होते, आता थोडा ट्रान्सपरंट रंग झालेला आहे. याला छान पलटवून घ्यायचं जेणेकरून कढईला हा साबुदाणा चिकटणार नाही. आता अजून एकदा झाकून त्यांची वाफ काढून घ्यायची. त्यानंतर आपण ह्याला छान पलटवून घ्यायचं की हे कढईला चिकटणार नाही. बघा हा साबुदाणा छान अजूनच ट्रान्सपरंट झालेला आहे. यामध्ये आता आपण समोर अर्धी वाटी दही घेतलेलं होतं, त्यामध्ये थोडा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हा दही आणि पाण्याचं मिश्रण त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तिथे थोडं पाण्याचं पण अजून प्रमाण वाढेल आणि त्यामुळे खिचडी मऊ अशी शिजण्यासाठी छान मदत होईल. हे पाणी टाकलेलं दही आपण या कढईमध्ये म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे छान सगळीकडे पलटवून घ्यायचं आणि नंतर झाकणे झाकून शिजू द्यायचं. बघा हे आपण दही टाकल्यावर छान पलटवून घेतलं आणि यावर आता आपण झाकणी झाकून घेणार आहोत. त्यामुळे हे साबुदाणा छान शिजेल आणि एकदम मऊ आणि त्या पाण्याच्या वाफेमुळे हा दाणा एकदम ट्रान्सपरंट आणि मऊ होऊन जाणार. आता बघा 1 मिनिट हा शिजल्यानंतर पुन्हा अजून या साबुदाण्याच्या खिचडीला पलटवून घ्यायचं आहे. हे बघा बघांपेक्षा किती छान मऊ आणि मोकळी शिजलेली आहे ही खिचडी. आता एक शेवटची ट्रिक म्हणजे ती झाकणी साबुदाण्याच्या खिचडीवर सरळ झाकून त्या झाकणीवर थोडं पाणी ठेवायचं. यामुळे होतं असं की खालची साबुदाण्याची खिचडी पाण्याच्या वाफेमुळे एकदम मऊ आणि सॉफ्ट होते. त्यामुळे खिचडी खायलाही सुंदर वाटते आणि दिसायला तर सुंदर होतेच पण खायलाही सुंदर आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ होते. बघा ही साबुदाण्याची खिचडी कशी तयार झालेली आहे आणि एकदम शिजलेली आहे. एक दाणा हा त्याचा ट्रान्सपरंट दिसत आहे. अशा प्रकारे ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. बघा आता आपण या साबुदाण्याच्या खिचडीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया. आता ही साबुदाण्याची खिचडी एका प्लेटमध्ये काढलेली आहे. बघा कशी साबुदाण्याची खिचडी एकदम सॉफ्ट, सुंदर आणि टेस्टी दिसत आहे आणि खायलाही टेस्टी आहे. आता ही साबुदाण्याची खिचडी आपण अशीच मोकळी खाऊ शकतो किंवा त्याला हवं असेल तर त्याच्यासोबत शेंगदाण्याची कोकोनटची चटणी किंवा दही टाकूनही साबुदाण्याची खिचडी एकदम छान खाऊ शकतो. तर तुम्ही पण आपल्या घरी ही साबुदाण्याची खिचडी बनवा आणि मलाही सांगा की ही साबुदाण्याची खिचडी कशी झाली आहे ती. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.